आणि हा ऑफलाईन हा मॅपसुद्धा आहे, काहीच नाही. मायरा बरोबर आहे ना नक्की? बघ की मॅपमध्ये. चला इकडं. चल चल चल. आता 2 रस्ते आहेत, इकडे काय इकडे कुठे जायचं आहे? इथं आपण असतो व्ह्यू, अक्षरशः समुद्र पायाखाली असं वाटते बघा. लवकर चाल मग, हळू. चल 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 की. अरे चल. स्मॉल बीच झाल्यावर पुढं पॅराडाईज बीच आहे. गांडी एवढं कोण चालणार आहे ती मोठं? याच्या पलीकडेच आहे रे येड्या, तिथं तिथनंच बोट आहेत आपल्याला याला. थोडी चालत जाणार. आता इथनं लेफ्ट घ्यायचं. सकाळ सकाळची सुंदर हवा सुटलेली आहे आणि उत्साहात मयूर गाडी चालवतो. थोडं अजून सकाळी यायला पाहिजे होतं, जरा लवकर यायला पाहिजे, उठत नाही. तर हा कुडले बीच आहे. कुडले बीचवर आल्यानंतर कुडले बीचच्या इथूनच हा रोड वरती जातो आणि इथून पण तुम्ही बीच ट्रेक चालू करू शकता. आता नेक्स्ट बीचला जायचं. कुठला बीच आता नेक्स्ट? ओम बीचकडं हाच रोड आहे. तर खूप उशीर असा आमचा बीच ट्रेक चालू झालेला आहे आणि वाजलेत आत्ता 8. खूप लेट केलेला आहे. तर कुडले बीचवरून इथून तुम्ही चालत आल्यानंतर या रोडने ही पायवाट जाते. इथून हा ट्रेक चालू होणार आहे. आणि हा ऑफलाईन हा मॅपसुद्धा आहे, मयूर कोकाटे त्यांनी तयार केलेला. आता ह्या रोडनं आपण जाणार आहे आणि खूप फास्ट चालावं लागणार आहे कारण परत ऊन भरपूर होणार आहे. लवकर चालू करायला पाहिजे. हां, तर रोड चुकतोय कारण रोड एवढा कळत नाही, फक्त पायवाटाच्या दिशेने तुम्ही जावा. हे बघा, ही पायवाट आहे अशी. ह्याच्यातलं तुम्हाला कळेल कसं कसं जायचं. आणि कुडले बीच ते ओम बीच असं डायरेक्शन पण दिलेलं आहे काय काय ठिकाणी. हो का, म्हणजे आपण योग्य मार्गावर आहे एकंदरीत. हा, कोणीसुद्धा नाही कारण आम्ही खूप लेट केला आहे. मे बी सकाळी सगळे गेले असतील.
रोड चुकवलेला आहे. कुठनं इथनंच का? नक्की का? इकडून आल्यानंतर हा वे टू ओम बीच आहे. तिथनं एक आत शॉर्टकट गेला आहे, त्या रोडनं जायचं आहे. मायरा बरोबर आहे ना नक्की? बघ की मॅपमध्ये. चला इकडं आता मागच्या रोडनं जायचं. मलाच घेतलं पाहिजे हातात मॅप. तोच रोड आहे पण तू गेला. 3 वेळा चुकवला आहे. इकडं बघू मॅप. तर इकडून यायचं असं सरळ आणि असं ओम बीचच्या इथं बसायला वगैरे कट्टा वगैरे आणि अशा पायऱ्या आहेत. इथून पुढे यायचं आहे. बरोबर आहे ना? मला नाही वाटत बरोबर आहे. चल अरे एक लाट आली की भिजेल आपण. मोठी लाट आली मोबाईल पाठ केला ना. ओम बीच एक्सप्लोर केला आम्ही. ओम बीचच्या इथं आहे ना मागं एक झाड आहे बघा, ते मस्त आहे. तिथं पाळणा वगैरे आणि मासेमारीसाठी जाळे सोडलेले ते दिसत असेल आणि लोक एन्जॉय करतात बीचवर. हा ओम आकाराचा बीच आहे, त्यामुळे याला ओम बीच म्हणतात. ही कुठली झाड आहेत? काजूची झाड आहेत. काजूच आहे ना का वेगळंच झाड आहे कुठलं? कोणतं फळ आहे काय माहीत नाही. गणेश इज नो, आय डोंट नो. चला फास्टमध्ये जाऊ आता. पुढं हाफ मून बीचकडे जायचं आणि ओम बीचपासून हाफ मून बीच 30 मीटर आहे ना हाफ मून बीच. 30 मिनिट आहे. हा असं डायरेक्शन. चल आता फास्टमध्ये आपल्याला रिटर्न यायचं. कुठं जायचं बघ खाली.
खाली का वर बघ ना. वाघाला भ्यायचं नाही पण कुत्र्याला भ्यायचं. काय यांचं काय? रस्ता देखील म्हणून बरा आहे. मून बीचच्या दिशेने केलेली आहे. बरोबर आहे ना माझ्या मॅपला बघ एकदा. हो मग हाफ मूनच आहे की आता. चल चल. तर हा जो रस्ता आहे ना हाफ मूनचा, हा पूर्ण जंगलातनं जाणार रस्ता. हे चल तुम्ही बघू शकता जंगल आहे आणि हा ट्रेक किती मिनिटाचा आहे बघा. जंगल ट्रेक. असं डायरेक्शन दाखवलेले आहेत म्हणजे आपण योग्य ट्रॅकनं चाललोय. काय वाजते पानकोंबडा. मयूर दमलेला आहे का नाही दमलास? नाही अजून. अजून तरी नाही. तर इथं कोणच नाही कारण आम्ही लय कायम उशीर करतो आणि हा ट्रेक ॲक्च्युली सकाळी 6ला चालू करायला पाहिजे होता. आम्ही 8ला चालू केला आहे. आता 2 रस्ते आहेत. इकडे काय इकडे कुठं जायचं आहे? इथं आहे आपण. इकडं नसेल बघ बरं. बरोबर आहे. हां बरोबर आहे. हो का मार्क. याने मार्क केले म्हणून बरं आहे नाहीतर चुकायचं एखादा. पक्ष्यांचा आवाज आहे का? वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथं रस्त्यानंच जाता जाता. वेली आहेत आणि बहुतेक आम्ही पोचलो डेस्टिनेशनला. नाही अजून. हाच तो व्ह्यू. अक्षरशः समुद्र पायाखाली असं वाटते बघा. हवा एवढी भारी. काय वाटते मयूर? मस्त खूप भारी वाटतंय. बीच ट्रेक सकाळ सकाळी चालू करा नाहीतर वाट लागते. किती लांब आहे बघ. समुद्र क्षितिजापर्यंत पसरलेला आहे हे बघा. आभाळ आणि समुद्र एकच वाटते आणि अक्षरशः आमच्या पायाखालीच आहे असं वाटायला लागले. ट्रेकला एवढं चालत आलो वर्थ आहे कारण असा व्ह्यू जर भेटत असेल तर. वाट बघा. इथनं घसरला की डायरेक्ट आंघोळ करूनच यायचं वर. देवाच्या घरातच.
बघा हाफ मून बीच. तर जंगल ट्रेक केल्यानंतर आपण पोचतो हाफ मून बीचवरती आणि आत्ता दाखवलं तो हाफ मून बीच आहे. आणि हाफ मून बीच नंतरच आपल्याला पुढे पॅराडाईज बीचला जायचं आहे. तो ट्रेक किती मिनटाचा आहे काय माहिती. हा ट्रेक बरोबर आम्हाला 12:45 13 मिनटामध्ये आम्ही जंगल ट्रेक पूर्ण केला आहे ओम बीचपासूनचा. कसं वाटतंय मयूर? मस्त. हां दमल्यागत वाटत नाही? लगत नाही. अजूनही दमल्यागत वाटत नाही. आता दमल तू. मॅप बघ. नाही आला अजून. पॅराडाईज नाही, स्मॉल बीच आहे. स्मॉल बीच झाल्यावर पुढं पॅराडाईज बीच आहे. गांडी एवढं कोण चालणार आहे ती मोठं? याच्या पलीकडेच आहे रे येड्यात. तिथं तिथूनच बोट आहेत आपल्याला याला. मला काय प्रॉब्लेम नाही चालत. ती बाईला का किती हे होती ती आली चढत आणि तू जमतोस. सकाळी थांबून आले आपण काही एकाच दणक्यात जाणार आहे. बीचवर थांबू की मग ह्या. चल 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 की अरे चल. तर पॅराडाईजच्या पुढं बेकन बीच तिकडं जायचं होतं. जाऊया बेकनला मग. होय रे. तर हा आहे
मस्त असा पॅराडाईज बीच. पॅराडाईज बीच म्हणून वाचले बी नाही का कुठं आहे तो ते आहे जाऊन लक्ष हे कसं बोट आले विचारूया त्यांना. दोघांना नेणार नाहीत रे. 2000 रुपये घेत चालतंय का? चल चल. Go from here. If you go there, you have to go to rocks.